हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच पाहिजे. आणि आज आपण हा ब्लॉग कशासाठी बनवलाय तर आज आपण जायचं जरा बाहेर आणि त्याच्यासाठी खूप सारं जेवण पण बनवायचं आहे वेगळं. आणि मी एक स्पेशल रेसिपी पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आज मेथीची जरा वेगळ्या पद्धतीची वडी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज आहे सासूबाईंचा म्हणजे 2.5 दिवस झाले सासूबाईंचा उपवास आहे आणि तो उपवास आज सुटणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण वेगळं त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहे आणि त्यांना जे जे आवडतंय ते मी बनवणार आहे उपवास सोडण्यासाठी. आणि उपवास सोडायला आपण जायचं एका दुसऱ्या ठिकाणी आणि ते कुठं जाणार आहे ते तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया, कारण खूप वेळ करून उपयोग नाही. जेवण वगैरे बनवून घरातली कामं पण सगळी उरकून जायचंय आपल्याला बाहेर. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट. तर सगळ्यात आधी जेवणाला सुरुवात करायची म्हणून पावट्याचा पातळ रस्सा बनवायचा आहे. सासूबाईंना खूप आवडतो आणि यात चणवल्या पावट्याचा रस्सा तर एकच नंबर लागतो बरं का. म्हणून त्याचा पातळ रस्सा बनवायचा म्हणून पातळ शेंगा सोलून घेतल्या. पातळ शेंगा नाही, पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्या आणि त्याची आमटी करायला आपल्याला आता घालायचं आहे. त्याच्या आधी आपण हे नीट करून घ्यायचं आहे, म्हणजे किडकं वगैरे आहे का बघून घ्यायचं आहे. उन्हामध्ये जाऊन जरा बघून घेतलं व्यवस्थित. आता हे पावटं चांगलं भाजून घ्यायचं सगळ्यात आधी. त्याला डाग पडलं की मग ह्यामध्ये टाकायचं तेल टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि यात टाकायचं आता लाल तिखट, पाणी आणि काय 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 मी तुम्हाला ह्याची रेसिपी पण सांगितलेली आहे बघा. आणि ही माझी व्हायरल रेसिपी आहे बरं का. 2-3 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मला ह्याच्यामध्ये आलेले आहेत. त्या सॉरी 2-3 लाख नाही 75 लाख व्ह्यू आलेले आहेत ह्याला. माझी व्हायरल रेसिपी आहे ही पावट्याची. एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी बनवत असते कायम. त्याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल माझी व्हायरल झालेली रेसिपीची तर ती लिंक ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकते. आता आपण करूयात. तर आता पावट्याची पातळ भाजी तर शिजायला घातलेली आहे. तोपर्यंत आपण कशाची तयारी करायची तर आपण आज वेगळ्या पद्धतीची वडी तयार करायची आहे मेथीची. त्याची आज रेसिपी मी तुम्हाला टाकणार आहे बरं का. खूप युनिक पद्धतीने पण असली टेस्टी लागते का नाही सगळे खातच राहिले. चला सांगते कशी करायचं. सगळ्यात आधी आता ह्याला उकळ्या आल्या म्हटल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं मीठ पण टाकून घेतलं. आता ही भाजी मी निवडून घेतली व्यवस्थित. निवडून घेतल्यानंतर व्यवस्थित चिरून घ्यायची आहे बघा. म्हणजे बारीक बारीक चिरायचे, कारण वडीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला वडी कट करायची आहे त्यामुळे मोठी मोठी राहिली नाही पाहिजे म्हणून छोटी छोटी म्हणजे एकदम बारीक बारीक चिरून घेतली. आणि आता आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत ह्याच्यामध्ये. म्हणून आता हिरव्या मिरच्या काय व्यवस्थित बारीक होणार नाही, त्या अख्ख्या जर बारीक केल्या तर. म्हणून हाताने त्याचं तुकडं 2-3 करून घेतलं. आता हिरवी मिरची खूप सारी घालायची आहेत बरं का, कारण वडी एक नंबर अशी चवीला लागली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे म्हणून लसणाचा एक गड्डा फोडून घेतलाय आणि लसूण सोलून घेतलं बघा. लसूण आपल्याला जास्त काय ह्याच्यामध्ये टाकायचं नाही बघा. आणि हा बघा मी मिनी मिक्सर मागवलेला, मिशोवरून मागवलेला. मला आय थिंक 450 रुपयाला का काहीतरी पडला होता. इतका भारी एक नाही, याच्यामध्ये सगळं बारीक होतंय. जास्त मोठा घ्यायची काही गरज नाही. फक्त ह्याच्यामध्ये काही लेवल नाही ते जास्त कमी करायचं. तिची स्पीड फक्त एकच बटन आहे आणि हिची वायर पण छोटीशी आहे म्हणून मी इथं एका बोर्डला त्याची पिन लावली. तर बघू शकता आपल्याला आता हे काय मी हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं टाकलेलं ते बारीक करून घेतल्या, पाणी टाकून पेस्ट करून घेतल्या. आता एका भांड्यामध्ये बेसनचं पीठ घ्यायचं, म्हणजे आपल्याला जेवढी वड्या करायच्या आहेत का नाही तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. खूप वेगळ्या पद्धतीनं करणार आहे बरं का, म्हणून तुम्हाला सांगायला लागले बघा मी ही रेसिपी. आता हे पावट्याच कालवून तर शिजले म्हणून ते बाजूला ठेवलं. आता या कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. कढई गरम झाल्यानंतर तेल चांगलं गरम झालं की मग आपण जी ग्रेव्ही तयार केली की नाही हिरव्या मिरच्याची आणि लसणाची, ती ग्रेव्ही ह्यामध्ये टाकून घ्यायची आणि या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे असा. आता ही मेथीची भाजी स्वच्छ धुतलेली आहे बघा मी, ती टाकून घेतल्या ह्याच्यामध्येच, ह्या बॅटरमध्येच, म्हणजे त्या लसणाच्या ह्याच्यामध्ये पेस्टमध्येच थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं आणि मिनिटभर नुसती प्लेट झाकून घेतल्या, म्हणजे भाजी मऊ पडली आणि शिजली भाजी. मग आता ह्याच्यामध्ये आपण बेसनाचे जे बॅटर तयार केले की नाही ते ओतायचं आहे डायरेक्ट ह्याच्यामध्येच आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याला आपल्याला चांगली वाफ आणून द्यायची आहे. आपण उकडायला कसं ठेवतो की नाही वडी करताना सेम तीच प्रोसेस इथं करायची. फक्त व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ह्या बेसनाला चांगली उकड बसली पाहिजे असं उकडून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित हलवले झाले तयार. ह्याच्यावरती एक प्लेट झाकायची फक्त मिनिटभर. आता हे वाफलते मिनिटाभरात, तोपर्यंत एका प्लेटला तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतलं आणि हे बघा बॅटर शिजलेलं आहे, चांगली उकड बसल्या. आता हे बॅटर ओतूया. शिजलंय बरं का हे. आता ह्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि एकसारखं सगळं पसरून घेऊया.
म्हणजे कसं होईल माहिती आहे का, आपल्याला वड्या पण पाडता येतील मस्तपैकी. म्हणून हे आता पसरून घेतले मी. एक स्पॅच्युला घेतलाय छोटासा, त्यानंच पसरून घेतले. त्याला काही चिटकत नाही बरं का. ह्याला थोडंसं तेल लावायचं वरच्या साईडनं आणि पसरून घ्यायचं. आणि ह्याच्यावरती मी आता पांढरं तीळ टाकलेलं आहे. आणि हातानं किंवा कशानंतर दाबून दाबून बसवू शकतायसा तुम्ही. ते काही ओलं असल्यामुळे बसतंय. आता हे आपल्याला एक 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे, थंड व्हायसाठी. थंड होतंय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया चपात्या बनवण्यासाठी. आता आपल्याला उपवास सोडायला जायचं आहे ना, त्यामुळं पीठ मळून घेऊया गव्हाचं. तर हे गव्हाचं पीठ जास्तच मळलंय जरा, कारण खूप जण लोक असणार आहेत तिथं. एखाद्या वेळेला होतंय त्यांना द्यायला. आणि मला 10 वाड्या बनवायच्या होत्या, म्हणून मी आयडिया काय केली बरं का, एकच चपाती लाटली आणि एका वाटीच्या सहाय्यानं एकसारख्या 10 वाड्या तयार करून घेतल्या. म्हणजे कसं होतंय, वेगवेगळी वाडी लाटत बसायची गरज नाही पडत, एकसारख्या साईजच्या होऊन जातील. आणि त्या वाड्या तयार झाल्यात म्हटल्यानंतर आता चपात्या पण लाटून घ्याव्यात म्हटलं पटपट. चपात्या पण करून घेतल्या. सगळ्यात आधी वाड्या भाजून घेतल्या, म्हणजे तव्यावरती बघू शकताय तुम्ही. वाड्या भाजून घेतल्यानंतर आता चपात्या पण भाजून घेतल्या पटपट. नंतर आता आपल्याला प्रिपरेशन करायची होती घुगऱ्या तर आधी बनवलेल्या. सगळ्यात आधी मी घुगऱ्या बनवल्यानंतर मला काय बरं ते आंबील बनवायची होती. तिची रेसिपी ह्याच्यामध्ये टाकायचं, शूट करायचंच विसरून गेली मी. मग ते आंबील, घुगऱ्या आणि दही भाताचा नैवेद्य तिथं देवीला दाखवायचं असतं, म्हणून ते जे प्रसादाचं होतं की नाही, नैवेद्याचं सॉरी, ते मी आधी बनवून घेतलेलं आहे. बघा माझ्या चपात्या किती टम्म फुगतायत. आणि पटपट बनवलं की नाही माझं कधीसुद्धा बिघडत नाही ते चपात्या, कायम टम्मच फुगलेल्याच आहेत. आता हे बघा वडी तर आपली तयार झालेली आहे. म्हणजे आता कट करून घेऊया, म्हणजे चांगली उकड बसलेली आहे आणि चांगलं हे उकडलेलंच आहे. आता ह्यात काय आता जास्त करायची गरज नाही, आपल्याला फक्त तळून घ्यायचे आहेत ह्या वड्या. बघू शकताय कट करून घेतलेल्या आहेत. एका साईजमध्ये कट करून घ्यायच्या आणि कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. त्या इतकी भारी लागते की नाही ही वडी. एकदा तुम्ही ट्राय करून बघा अशा पद्धतीनं. जास्त झंझट लागत नाही. आणि असं तसं तुम्हाला सांगू का, उकडायला जर आपण वडी बसलो की नाही, अर्धा पाऊण तास सहज निघून जातो. त्याऐवजी तुम्ही ही ट्रिक वापरून अशा पद्धतीनं वडी करून बघा, खूप टेस्टी लागते. कुणाला समजणार पण नाही की तुम्ही उकडून घेतलं नाही म्हणून. हे पण एक नंबर लागते खायला. तर बघू शकता दोन्ही साईडनं ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घेतली, म्हणजे तळून घेतली वडी ही. तर अशा पद्धतीनं तळून घ्यायची वडी. भाकरी चपाती बरोबर खायला का नाही घेतली ना तुम्ही वडी, एक नंबर अशी टेस्टला लागणार. तर अशा पद्धतीचे बघा वड्या एवढ्या सगळ्या मी बनवलेल्या आणि एवढ्या सगळ्या घेऊन गेलेली मी. ना थोड्याशा ठेवलेल्या घरामध्ये खायला. आणि आता डबा भरून घेऊया सगळ्यात आधी. तर ही बघा पातळ रस्सा एका डब्यामध्ये भरून घेतला. नंतर दुसऱ्या डब्यामध्ये चपात्या घातल्या. माझं काय चाललेलं मला समजेना झालं होतं. एकदा मी ह्या डब्यामध्ये भरलं सगळ्यात आधी वड्यांही, आणि नंतर लक्षात आलं 2 डबं तर रिकामच आहेत, कारण 4 कप्प्याचा डबा आहे हा. म्हणून त्याच डब्यामध्ये मी भरलं सगळं. ते मोठा डबा घेतलाच नाही. आणि हो, तळण पण तळलेलं बरं का, ते एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून घेतले. एका डब्यामध्ये भात घातलेला आणि एका डब्यामध्ये वड्या, एका डब्यामध्ये पातळ भाजी आणि चपात्या अशा घातलेल्या. हा 4 कप्प्याचा डबा तयार होता. आणि नैवेद्यासाठीचा वेगळा डबा तयारच केलेला होता मी. वाड्या, दहीभात आणि आंबील, घुगऱ्या. आणि हे बघा मध्ये झाले जेवायला. मग गडबडीच्या टायमातच त्यांना जेवायला वाढलं, ते जेवून गेले. आता म्हटलं पटपट डबा एका पिशवीमध्ये आणि पाण्याची बॉटल्स वगैरे भरून घ्यावं. मी फोन केला होता त्यावेळेला 12 वाजता येतो बोलली ती गाडी. मग आता माझं जेवण वगैरे सगळं बनवून झालंय, डबा पण भरलाय. काय काय पदार्थ बनवले तुम्हाला तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे. आता मी रेडी होते, कारण बायका जातेला मला सोडून नाही तर मी आवरत बसले. तर तर मी की नाही ही वाली साडी नेसणार आहे. आता ही वाली साडी नेसणार आहे. ह्याच्यावरचा ब्लाऊज नाही शिवलेला मी, पण त्याला तसा सिमिलर असा जरा असं मॅचिंग होतो हा ब्लाऊज, तेच मी घालणार आहे. चला आवरूया. चला तर फ्रेंड्स, मस्त अशी रेडी झाल्या. गाडी आल्या त्यामुळे गडबडीमध्ये व्हिडिओ करायचं झालं. आणि ही अगरबत्ती ते काय काय घेतले ते राहिलं होतं, ती मागं आलेली मी न्यायला. तर बघू शकता कशी दिसते मला ही साडी, मला सांग. आणि इथे एक मज्जा झालेली, खूप वेळचा आवरून बसलेलो आम्ही. गाडी तर आलेली पण दुसऱ्याच बायका त्यामध्ये बसून गेले. आणि नंतर आम्ही तासभर घरामध्येच बसलेलो. त्याच्यानंतर आमची गाडी आली. मग आमच्या घरातल्याच बायका शिल्लक राहिलेल्या त्या आम्ही जाऊन बसलो गाडीमध्ये आणि चाललो आमच्या ठिकाणी, म्हणजे आम्हाला कुठं जायचं होतं तिथे. तर हे बघा किल्ले मच्छिंद्रगड आहे हे, म्हणजे बेरड माची. तिथं आमच्या शेतामध्येच एक असं देवीचं काय म्हणतात, देवीचं ठिकाण आहे. तिथं
उपवास सोडायला बायका सगळ्याजणी येत असतात. सगळ्यांनी 2.5 दिवसाचा उपवास धरायचा असतो आणि 2.5व्या दिवशी इथे येऊन उपवास सगळ्या सोडतात देवीच्या दारामध्येच. तर हे बघा आंबील, घुगऱ्या आणि दही भाताचा नैवेद्य आणलेला मी त्याचा गारवा करायला लागल्या. नंतर सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि सगळ्या आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर नारळ पण फोडायचा असतो. आणि इथं आमच्या इथं लेडीजच नारळ फोडतात बरं का देवाला, ह्या देवीपाशी. आणि सगळेजण मिळून जेवायला बसलो. कसलं भारी वाटत होतं माहितीये का ना. प्रत्येकाने जो जो पदार्थ आणला होता तो सगळ्यांना वाटला, प्रत्येकाने खाल्लं. खूपच मस्त वाटलं. लहान मुलांना तर लय भारी वाटत होतं सगळीजण बसलेले जेवायला म्हणून. आणि बघू शकताय आमच्या वस्तीवली सगळी मंडळी आहेत इथं. व्हिडिओ केला, सगळेजण भारीपैकी सपोर्ट करतात व्हिडिओ बघण्यासाठी पण आणि करण्यासाठी पण. तर हे बघा असं निसर्गाच्या सानिध्यात राहून जेवायचं म्हटलं की नाही लय भारी वाटत असते. आणि मस्तच वाटलं. तो दिवस भारी झाला आमचा. तर मस्तपैकी जेवलो. आणि आमच्या ह्या भागात थोरल्या सासूबाई आहे त्या कशा बोलतात, येणं जाणं, हळद कुकू लावणं, नैवेद्य करणं, काय दुसरं काय सांगितलं नाही. आपल्या मनात इच्छा बोलणं, ती आपल्याला पावली, आपण तिला हवस करणं, हीच खरं आपलं. त्याला आणलं सगळं, मांडलं तसं, हळद कुकू लावले, पाया पडले, देवाचा गारवा झाला, सगळं व्यवस्थित. आणि त्यातनं मला तो आशीर्वाद दे, मी काय तुला आशीर्वादावर जगणार आहे. मला राजगिरी काय नको, मला कुणाचं लुबाडाय नको, कुणाचं वाईट चित्ताय नको, काय नको. कष्ट खायला मी बळ दे, करून खायला मला कुणाचं रडायला नको. इथं मंदिर का बांधलं नाही मग? या मंदिरात बांधून तीच माहिती सांगा तिला. मंदिरात बांधून ती पहिली तुम्हाला काय माहिती, मला काय एवढं माहिती नाही. मंदिर बांधून देत नाही. तिथं माणसं बसणार, बाया बसणार, कोण बसणार, कसली माणूस बसणार म्हणून मंदिर बांधून दिलं नाही. अजून सुद्धा कवर लावून तिनं सांगावं आपलं, मला सावली करा, तिच्या इच्छानं कवल दिला का नाही देवानं तर तसं करतील, झाड बांधतीलच आपलं. त्याचं जळण सुद्धा कोण नेत नाही वाळत, एक तुकडा पडला तर नेणार नाही. तिचं ते राखानच आहे आमच्या, आम्हाला तिचा आधारच आहे. तू आमच्या वावरात आहे. काय देवीला म्हणते ती, मी नाव काय देवी? आई लक्ष्मी, लक्ष्मी मरी मी लक्ष्मी. त्यांच्याच बनी ते भवानी, अंबाबाई, तुळजाबाई, याच बनी. आता ह्या बायका तर मिसरी घासत बसलेल्या. सगळ्यांचं आवरलं आणि चाललो आमच्या घराकडे वापस. तर तुम्हाला हा व्लॉग आजचा कसा वाटला मला सांगा बरं का. खूप मस्त वाटलं मला. तर जरा बाहेर गेलो कितीतरी दिवसातून. तर फायनली घरामध्ये आलेलो आहे. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया अशाच एका वेगळ्या व्लॉगमध्ये.